महापालिका क्षेत्रातील 2,08,000 मालमत्ताधारकांना भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर आकारणी सुरू करण्यात येणार असून पुढच्या आठवड्यात नोटिसा पाठवल्या जातील। त्यावर सुनावणी घेऊन तातडीने कर आकारणी करण्यात येणार आहे। नागरिकांवर भार न वाढता महापालिकेचं उत्पन्न वाढ होणार असल्याची माहिती आयुक्त संचिता महापात्र यांनी दिली आहे। आयुक्त महापात्र म्हणाले, गेल्या 20 वर्षात महापालिका क्षेत्र बरंच विकसित झालंय, पण मालमत्ता करात कोणताही बदल केला गेला नाही। नागरिकांवर भार न वाढता महापालिकेचं उत्पन्न वाढ हा प्रशासनाचा हेतू आहे। पूर्वीची वार्षिक भाडेवाढ मूल्य आधारित प्रणाली अनेक बाबतीत अन्यायकारक ठरली होती। नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर जास्त कर आकारला जात असताना जुन्या मालमत्तांचे बाजार मूल्य वाढूनही त्यांचा कर कमीच राहत होता। या तफावतीमुळे कर प्रणालीत असमतोल निर्माण होत होता। नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे ही तफावत दूर होणार आहे। प्रत्येक मालमत्ताधारकाला भांडवली मूल्य निश्चित केल्यावर नोटीस दिल्यानंतर 21 दिवसात हरकती आक्षेप नोंदवता येईल। हरकती स्वीकारण्यासाठी प्रभागनिहाय पथके नियुक्त केली जातील। सुनावणी होईल। हरकतींचे निरसन झाल्यावरच भांडवली मूल्य निश्चित होईल आणि त्यानुसार कर आकारणी होईल। वार्षिक भाडे मूल्यांवर आधारित कर प्रणालीमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या मालमत्तांना जास्त कर लागतो आणि जुन्या मालमत्तांचे भांडवली मूल्य वाढले तरी कर जुनाच राहतो। ही अन्यायकारक तफावत असा दूर होईल असं मत आयुक्तांनी व्यक्त केलंय। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहे आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहे त्यांच्या मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्याच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्ड निहाय आपला माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपला इथे सुनावणी होणार रितसर आणि जेव्हा ते सुनावणीचे निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावी आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही। सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेले नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहे, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील। त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। तुम्हाला जे काही शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू।